आज या हुरडा पार्टीच्या निमित्तानं महाराज साहेब, बाबा, आमदार साहेब, विराज आणि सर्व स्टेज खऱ्या अर्थानं झेडपी आणि तालुका पंचायत चालू झाल्यापासून आपलं बैठकाचं कुठल्या ना कुठल्या निमित्तानं सत्र चालू आहे. वक्ते खूप आहेत. आता मला ह्यांनी श्रीराम कारखान्याचं व्हाईस चेअरमन मी 20 वर्ष झालं होऊन गेलेलो. आता मी काय व्हाईस चेअरमन नाही. परिस्थिती अशी की खरोखर श्रीराम कारखान्याची परिस्थिती महाराज साहेबांच्या बरोबर बी आम्ही महादेवबाबा पवार सगळ्यांनी मिळून म्हणजे खूप मोठं कर्ज अशातला भाग नव्हता, परंतु चालवायला हनुमंतराव अण्णांचा ॲक्सिडेंट झाला आणि आम्ही सगळी बऱ्यापैकी त्यातलं नासमज असल्यामुळं महाराज साहेबांच्या बरोबर बैठका केल्या, पवार साहेबांच्या बरोबर बैठका केल्या, अजितदादांशी बैठका केल्या आणि तो कारखाना बाहेर काढायच्या दृष्टीनं प्रयत्न केला. खरं ही सगळं करत असताना बाबांनी कधीही म्हणजे बाबा त्या दिवशी पण महाराज साहेबांच्या ऐवजी तुमचंच नाव सारखं माझ्या तोंडात येत होतं. महाराज साहेबांनी कधी दुजाभाव केला नाही. माझंच एक उदाहरण मी सांगतो. मी विरोधात काम करत होतो. हितच नाही, बारामतीपासून सांगलीपर्यंत आमची रासप जानकर साहेबांची या या ह्याच्यातनं आम्ही काम करत असताना सुद्धा कुठं काम जर निघालं तर महाराज साहेबांनी कधी मला अंतर दिलं नाही. महाराज साहेबांनी ज्या ज्या वेळेस माझ्यावर बी काय जबाबदाऱ्या टाकल्या मी बी ते पूर्ण करायचा प्रयत्न केला. महाराज साहेब म्हणले की आता तो मला विरोध करायचा नाही, आपल्याला हा कारखाना आपल्या सभासदांच्या मालकीचा जर ठेवायचा असला तर आपल्याला हे जमिनीचा तुकडा कुठेतरी काढावा लागेल आणि त्याशिवाय आपला हा सभासदांच्या मालकीचा कारखाना राहणार नाही. ह्या दृष्टीनं ज्या वेळेस मी त्यांना काय सांगितलं, त्यांनी मला काय सांगितलं, त्यावेळेस मला विश्वासदादाच म्हणले तुम्ही सांगा की महाराज साहेबांना. महाराज साहेबांना मी फोन केला. महाराज साहेब होते मुंबईमध्ये, अधिवेशन चालू होतं. अधिवेशनात गेल्यानंतर फोन पण झाला. परत मी 6 वाजता फोन केला. अरे मी त्याला सांगितलं होतं ते काम करायला. म्हणलं महाराज साहेब अजून मला रिप्लाय नाही. जे त्याची गाठ पडल्यावर त्याला जे ठोकला. आता मी विरोधी पक्षातला माणूस असताना सुद्धा महाराज साहेबांची काम करण्याची जी पद्धत होती त्याला जे ठोकला, तो दुसऱ्या दिवशी मला फोन करून म्हणला महसूल मंत्र्याच्या मोरचं बजरंग खटके कोणतरी या, एवढं मला महाराज साहेब बोललं. म्हणजे काम करण्याची. आणि मी त्या दिवशी बाबांना सांगितलं आता इथून पुढं आम्ही विरोधात असताना काम म्हणजे तुम्ही सांगितल्यानंतर आम्ही बी कामं केली त्या पद्धतीनं. आता आता आपल्याला काही परिस्थिती, आता आपल्याला पहिल्यांदा सत्ता मिळवायची. इथून पुढच्या काळामध्ये विरोधकांना कधीही गावातला कार्यकर्ता असोतला जो कार्यकर्ता असेल तो बरोबर आल्याशिवाय कामं कोणाला करू नका. आणि एक 2-3 वाक्यात मी माझं भाषण संपवतोय. उमेदवार खूप इच्छुक असतात. उमेदवारांनी सगळ्यांनी आज आपण नाही म्हणलं तरी तागडं समतोल असं धरून चाला. पहिल्यासारखं आपल्याला तिकीट मिळालं की आपण सदस्य झालो, अध्यक्ष झालो, कोण झालो, डोक्यातनं काढून टाका. आज काही म्हणलं तरी परिस्थितीचं भान आपल्या समोर असलं पाहिजे. हा ठीक आहे, आपण आग्रहाने प्रत्येक गावात, मग माझ्या गावाला बी मी तिकीट मागतोय, प्रत्येक गाव आपापल्याला तिकीट मागतोय, पण ह्यांच्यावर सोडून द्या ना का कुठलं तरी काम. त्यांचं काम करून द्या. त्यातला चांगला उमेदवार बघतील. आणि ह्या समोरच्या आहेत ना, आता तुम्ही बीजेपी बोला तर नका बोलू. पंतप्रधानापासून गावातल्या तळागाळातल्या कार्यकर्त्यांपर्यंत काय आडवते ती, आरून धरून नेते ती. बरं झालं बाबा आमच्यातली काय थोडीफार गेली म्हणून इथं स्टेज पशी तरी आम्हाला बसायला मिळालं. किती किती गेली, लाजा तरी वाटायला पाहिजे त्या थोड्या. अरे काय करायचं राहिलं होतं तुम्हाला? आम्हाला काही न करता आम्ही आमच्या खांद्यावर जो घेऊन आम्ही मोठ्या ताकदीनं लढतोया. ही पद्धत चुकीची आहे. काय करायचं राहिलं तर तुम्हाला आता पंतप्रधान किंवा मुख्यमंत्रीच करायचं राहिलं असेल, एवढ्या पदापर्यंत नेलं. पाण्याचा प्रश्न कोणी सोडवला? मी माणिकराव सोनवलकरांच्या घरात बसलो होतो तेव्हा तो फोटो बघितला. महाराज साहेब बाबा हे सगळे त्या पाण्याचं पूजन करतायत. कसलं पाणी, कुणी आणलं, काय झालं? बापूला तळमळती, तानाजी बापूंना पाणी आपलं खाली जातंय, आपला हा भाग उजाड होणार आहे, त्याची तळमळ त्यांना लागली या. आणि आपण उड्या मारायचं वय, आमचं पाणी खाली घेऊन चाललाय, बरं चाललाय, तुम्हाला खासदार व्हायचंय, आमच्या इकडं आहे घातली की फार म्हणावं. ही कोण बोलणार आहे? कोण? बापू म्हणले बापू आम्हाला कसं आमच्या कानावर जी येतं ती भेळ मिसळ करून आम्ही खाली मतदारांना चारतो. म्हणलं आम्ही लय अभ्यासू माणसं नाही, पण जे आमच्यापर्यंत. आणि निश्चित ज्या ताकदीनं ह्यांनी आज संघर्ष, बाबा तुम्हीही कुठं कमी पडू नका.
कार्यकर्त्यांनो, मी 10 वेळा सांगितलं की आपलं बूथ, परत एकदा सांगतो, नुसतं आपण मायक्रो प्लॅनिंग काय म्हणतात ते, मी 10वीतला गडी 12वीतला गडी आहे, तालमीत बरेच दिवस झालं काढले, त्याच्यामुळं प्रदीपदादा बसलेत आमच्या इथं. आम्ही त्यातली तालमीतली माणसं आहे. बोवा पण आहेत. महत्वाचं असं की मायक्रो प्लॅनिंग नेमकं करताय काय तुम्ही? याद्यावरती बसा, याद्यावर काम करा, यादीवर बसल्याशिवाय तुम्हाला काहीच लक्षात येणार नाही. प्रत्येकाने तुमची बूथ कमिटी असेल, बूथावर तुम्ही बसा आणि बूथवर काम करा. माणसानं वेळ खूपच कमी आहे, वेळ खूपच कमी आहे. अतिशय चांगल्या पद्धतीनं बाबा ही माणसं कामाला लावा. प्रत्येक गावातल्या 4-4 माणसाला, हे तू 4 तुमचे तर असून 5 आहेत, 5 मध्ये तुमची 10-10 पोरं कामाला लागा. पटापट जी काय असेल ती आपली पत्रिका असेल, काय असेल ते आपली लोकांच्या पर्यंत पोहोचली पाहिजे. ह्या दृष्टीनं आपण कामाला लागावं. नेतृत्व कुठं कमी पडणार नाही अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.